नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 49. ब्रह्मदेव मोहित झाले. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर माझ्या सांगण्यावरून शिवजींनी ब्राह्मणांच्या हस्ते अग्नीची स्थापना केली. पार्वतीला आपल्या डाव्या मांडीवर बसवून ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदातील मंत्रांनी त्यात आहुती दिल्या. मैनाकाने त्यांच्या हाती ओंजळभर लाह्या दिल्या. त्यांचे हवन करून त्या दोघांनी अग्नीला विधीपूर्वक प्रदक्षिणा केली. नारदा, त्या समयी शिवजींनी आपले अद्भुत चरित्र दाखवले. त्यांनी मायेने मलाच मोहित केले. कसे ते ऐक. अग्नीला प्रदक्षिणा घालताना मला पार्वतीचे चरण दिसले. त्यामुळे मी कामभावाने पीडित झालो. तिच्या चरणांकडे वारंवार पाहू लागलो. अति उत्तेजनेमुळे माझे तेज स्खलित झाले. अर्थात सृष्टी रचनेचा अहंकार पतन पावला. त्यामुळे मी मनोमन फारच लज्जित झालो. ते रेत कोणाच्याही दृष्टीस पडू नये म्हणून पायांनी चिरडले. पण भगवान शंकर सर्वव्यापी आणि सर्वेश्वर आहेत. माझे कृत्य इतरांच्या लक्षात आले नसले तरी त्यांच्या लक्षात आले. त्यांना भयंकर राग आला. ते मला मारण्यास उद्युक्त झाले. त्यांची क्रूर मुद्रा पाहून मी प्राणभयाने व्याकुळ झालो. विवाह मंडपात हाहाकार माजला. दोन्ही पक्षातील निमंत्रित मंडळी भयभीत झाली. शिवजींचा क्रोधावेग शांत होणे आवश्यक होते म्हणून विष्णू आदी सर्व देवांनी त्यांची स्तुती आरंभली. ते म्हणाले, देवातिदेव महादेव, तुम्ही विश्वव्यापक परमेश्वर आहात. जगतपती, जगन्नाथ आणि जगन्मय आहात. तुम्ही सर्व भूतांच्या ठायी आत्मरूपाने स्थित आहात. सत्व स्वरूप ब्रह्म आणि चिद्रूप आहात. नित्य अक्षर, अविनाशी आणि सर्वांच्या पलीकडे आहात. म्हणून मुक्तीची इच्छा करणारे दृढव्रती मुनिजन सर्व संग परित्याग करून केवळ तुमच्याच चरणांचीच आराधना करतात. हे महाप्रभू, तुम्ही अमृत स्वरूप, परमानंदमय, शोकरहित, व्यग्रताररहित, उत्पत्ती स्थिती लय करता, निरुपाधिक व निरपेक्ष आहात. तुमच्या दर्शनाने भक्तांना आनंद होतो. ते स्वतःला धन्य समजतात. तुम्ही भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहात. आम्हा त्रिदेवांचे ईश्वर आहात. संपूर्ण विश्वाचे अधिष्ठान आहात. सप्त समुद्र हे तुमचे वस्त्र आहे. दश दिशा तुमच्या भुजा आहेत. स्वर्गलोक हे मस्तक आहेत. आकाश हे नाभी आहे. वायू हे नाक आहे. सूर्य, चंद्र, अग्नी हे नेत्र आहेत. मेघ हे केस आहेत. ग्रह, तारे, नक्षत्रे भूषणे आहेत. हे देवेश, तुम्ही मन आणि वाणीच्या पलीकडचे आहात. गुरूंचे गुरु आणि विद्यातत्वाचे अधिपती आहात. तुमचे स्वरूप, विस्तार, लीला, महात्म्य, पराक्रम, सामर्थ्य, कारुण्य, दया याविषयी कोणीही पूर्णपणे जाणू शकत नाही. म्हणून संपूर्ण विश्व परम आदराने तुम्हालाच शरण येते. तुमची कृपा व्हावी म्हणून हात जोडतो. शिवजी, आम्ही तुमची जी स्तुती केली आहे तिच्या योगे प्रसन्न व्हा. तुमच्या क्रोधामुळे ब्रह्माजींची अवस्था फार बिकट झाली आहे. त्यांच्याकडून जो अपराध घडला त्याबद्दल ते क्षमा याचना करत आहेत. तुम्ही उदार आहात. त्यांचा प्रमाद पोटात घालून त्यांना अभय द्या, एवढीच विनंती आहे. हे मुने, तेव्हा देवांकडून करण्यात आलेली स्तुती व प्रार्थना ऐकून शिवजी शांत झाले. त्यांनी मला क्षमा करून अभय दिले. तेव्हा कुठे देवांच्या आणि ऋषींच्या मनाला शांती लाभली. ते शिवजींच्या विवाह सोहळ्याचा आनंद घेऊ लागले. त्या समयी माझ्या रेतापासून 60,000 वालखिल्य ऋषी उत्पन्न झाले. ते अत्यंत तेजस्वी होते. ते माझ्यापाशी आले आणि पिताश्री पिताश्री असा गलका करू लागले. त्यांच्यामुळे शिवजींना पुन्हा संताप येऊ नये म्हणून तू त्यांना गंधमादन पर्वतावर जाऊन सूर्याची आराधना करण्यास सांगितलेस. त्यांनी तुझे ऐकले.
मला व शिवजींना नमस्कार करून ते गंधमादन पर्वतावर निघून गेले. अध्याय 49 समाप्त.